नमस्कार मंडळी, तर आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला एक काहीतरी वेगळं म्हणून दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही जर पोल्ट्री फार्म वगैरे करत असाल किंवा असा छोटा मोठा म्हणजे पेट ॲनिमल्स वगैरे तुम्ही पाळत असाल तर त्यांच्यासाठी म्हणजे मोस्ट ऑफ पक्ष्यांचा तर इथे मी आहे ना भात फुगत घातलेला आहे. तर त्यांचं मी फीड तयार केलेलं आहे आणि मी ते करणार आहे. तर इथे आपल्याला भात आहे ना पूर्ण फुगत ठेवायला लागतो पाण्यामध्ये ओव्हरनाईट. आणि हा असाच ओव्हरनाईट ठेवायचा. नंतर तो फुगला की नंतर मग आहे ना त्याला त्याचं पाणी वगैरे सगळं गाळून तो ठेवायला लागतो ह्याच्यामध्ये गोणत्याची पोतली त्याच्यामध्ये ठेवायला लागतो. मग ह्याने काय होतं की जे कोंब वगैरे येतात ना तर ते आपले पक्षी वगैरे असतात ना त्यांच्यासाठी चांगले असतात. आता हे वरचंच जे आहे जे आता मम्मी टाकते आहे ते काय आहे माहिती आहे का, तो तूस आहे. तर ह्याचा काही यूज होत नाही कारण भात जर मऊ हे असेल ना म्हणजे रिकामा असेल ना आतमध्ये तर तो तूस वरती येतो. बाकी जो खाली असतो तो सगळा भात भरलेला असतो. तर आता आहे ना असा घालून तूस बाजूला करायचा आणि असा भात धुवून घ्यायचा म्हणजे फक्त हलवून घ्यायचा. तर हा आता पाणी फेकून द्यायचा आहे. आणि ही जी गोंत्याची पिशवी आहे या गोंत्याच्या पिशवीमध्ये सगळं आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आणि अजून एक व्हिडिओ मी बनवणार आहे किंवा ह्याच्यामध्येच क्लिप टाकून देईन. तर त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल की नक्की फीड काय असतं पोल्ट्रीचं. जर तुम्हाला छोटा मोठा व्यवसाय करायचा असेल, घरातल्या घरात तुम्हाला जर फीड बनवायचं असेल, मार्केटवरून आणायचं माहिती नसेल वगैरे, तर तुम्हाला मी दाखवेन की कसं करायचं, काय काय त्याच्यासाठी सामग्री लागते. आणि खूप साध्या सामग्री आहेत ज्या आपण डे टू डे लाईफमध्ये खातो, त्याच यांचा यूज केलेला आहे. तर इथे आहे ना मी जेवढा सगळा बादलीमध्ये होता भात आम्ही फुगत घातला होता तो सगळा गोंत्याच्या पिशवीमध्ये गरम करण्यासाठी, म्हणजेच जसं आपण बघा ना कडधान्य वगैरे फुगत टाकतो ना तर तसाच प्रकार आहे. कडधान्य फुगत घालताना आपण तो ओव्हरनाईट ठेवतो. त्याच्यानंतर मग त्याचा पाणी काढून धुवून घेतो त्याला. मग एका कॉटनच्या ह्याच्यामध्ये त्याला फुगण्यासाठी म्हणजे मोड येण्यासाठी ठेवतो. तर हाच तो प्रकार आहे. फक्त आपण फडक्यामध्ये न घेता गोंत्याच्या पिशवीमध्ये घेतला आहे. गोंत्याच्या पिशवीमध्ये ह्यासाठी कारण गोंता असतो तो खूप म्हणजे त्याला वॉर्मनेस असतो, खूप जास्त गरम असतो. त्याच्यामुळे लवकर कोंब येतात आणि त्या भाताला ऊब मिळते. म्हणून त्याला असंच बांधून ठेवायचं. आणि बांधून झाल्यानंतर मग ते तुम्हाला कोंब आले की मग ते तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकता. तर अजून काही तर हे असं गोंट्यामध्ये उभेला ठेवलं ना की त्याला मोड येतात. आणि मग ते मोड आलेले जे कडधान्य आहे, कडधान्य म्हणजे तो मोड आलेला भात तुम्ही घालू शकता.